ठीक आहे तुमचा कोणता आम्ही खेळलो काल हरलो आम्ही आडावाटनं खेळला फटका समोरच्या बाजूला. इथं मात्र एक मिनिट अक्कनवाडी 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी दादा आणि ओंकार. प्रीतम गोलंदाजीसाठी सज्ज असताना डॉट बॉल येतोय. अगदी पहिला चेंडू जर आपण पाहिला तर चौकार आला ओंकारच्या माध्यमातून. यावेळी आडावटना खेळण्याचा प्रयत्न थांबवला जाईल. चेंडू डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू चौकार ओंकारच्या माध्यमातून. तदनंतर बॅटची एज अगदी निष्ठून जाईल का? चेंडू थांबवण्याचा प्रयत्न आहे. थोडीशी मिसफील्ड. 2 धावा पूर्ण केल्या जातील. सात धावा धावफलकावरती दाखल. गोलंदाजीसाठी आता मात्र बदल केला जाईल. पहिल्या षटकात 7 धावा आल्या. शुभमच्या हातामध्ये चेंडू सोपवला. ओंकार आणि दादा. ओंकारच्या माध्यमातून एक चौकार खेळला गेला. त्यानंतर दादा यांना थांबवलं पहिल्या षटकात. शुभमच्या हातामध्ये आता सोपवल्यानंतर 7 धावा आहेत धावफलकावरती. ओंकार वन्स अगेन ऑन स्ट्राईक. क्षेत्ररक्षणाची मर्यादा थोडीशी शिथिल होती. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातील. श्री नवलाई देवी चषक 2025 चिंदवली गावाच्या प्रतिष्ठेची ही स्पर्धा. अगदी पहिलं दिमागदार पर्व. यावेळी मात्र अतिशय सुंदर चेंडू हाताळला. गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी पहिला चेंडू कमी गतीचा अतिरिक्त उसळी घेणारा आउटसाइड द स्टंप स्क्वेअर कटचा प्रयत्न होता ओंकारचा, परंतु थांबवलं गेलं. या चेंडूच्या पाठीमागे डॉट बॉल येत आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न आहे, परंतु कुठेतरी जर विचार केला ना आपण तर थोडंसं बॅट्समनच्या फॉलोवर लक्ष द्यायचं गरजेचं आहे. बॉल रेड झालेला आहे, पण तर सांगतील धाव नाही घेता येणार या चेंडूच्या पाठीमागं. बॉल इज डेड. थोडंसं फुटवर्क कडे लक्ष दिलं ना तर लक्षात येईल. स्क्वेअर कटचा प्रयत्न जेव्हा करताय ना तुम्ही, कुठेतरी बॉल पर्यंत पोहोचणं देखील गरजेचं आहे. तुमचं शरीर देखील त्या दिशेने जाणं गरजेचं आहे. इथं फलंदाज जागेवरती आहे, फक्त हँड आय कॉर्डिनेशनच्या जोरावर जरी फटका खेळायचा असेल ना तरी तो चेंडू तुमच्या आउट ऑफ द रीच आहे. लेग स्टंपचा गार्ड जेव्हा तुम्ही घेता तेव्हा कुठेतरी तो फुटवर्क बदलायला ते गरजेचं आहे. हेड पोझिशनच्या दिशेने जाणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक जण वीरेंद्र सेहवाग नसतो जो फक्त हाताच्या जोरावर हँड आय कॉर्डिनेशनच्या जोरावर चौकार षटकार खेळेल.
त्यासाठी देखील अनेक अथक परिश्रम करावे लागतात, रोजचं प्रॅक्टिस करावं लागतं. या दरम्यान पुन्हा एकदा इथं मात्र शहराच्या जवळ आलेला चेंडू करेक्शन यावेळी झालाय. जरी घेण्याची संधी होती जरूर, परंतु निष्ठून चालली आहे. चेंडू अगदी वाराच्या वेगाने धावतोय, चित्त्याच्या चपळाईनं क्षेत्ररक्षक देखील पाठलाग करतोय, परंतु या रेसमध्ये मात्र चेंडू ठरतोय विजयी. मिळतील धावा 4, येतोय निर्णायक चौकार. अगदी यावेळी आपण पाहिलं, याही वेळेला पदलरीत नाही पाहायला मिळालं, परंतु यावेळी काय झालं तर गोलंदाजाने जी आतापर्यंत जी लाईन होती ती 6व्या ते 8व्या स्टंप्सची लाईन होती, ती लाईन कुठेतरी 4 स्टंप 5 स्टंप लाईन टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान कनेक्शन थोडंसं का होईना झालं आणि बॅटला बॉल लागल्यानंतर बॅकवर्ड डिव्हिजनमध्ये बॅकअप कमी आहे आणि तिथं धावा आल्या 4. 11वरती धावफलक पोहोचला. म्हणजे कुठेतरी या सर्व गोष्टी लक्षात घेणं देखील गरजेचं आहे. पदल आणि हेड पोझिशन क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असतात. यावेळी पहा पुन्हा एकदा फुटवर्क नाहीये, फक्त बॅट जाते बॉलच्या दिशेनं, परंतु त्याचा तोटा देखील फलंदाजाला होतोय. कुठेतरी आउट ऑफ रिच राहतोय हा फलंदाज. यावेळी स्टेप आउट झाले. अगदी बॅकफुटवरती खेळत असताना कव्हरच्या दिशेने खेळला फटका. आखूट टप्प्याच्या चेंडूवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू थांबवला जाईल जरूर, परंतु तोपर्यंत 3ऱ्या धावेचा देखील ओंकार करेल प्रयत्न. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील होतील. अगदी मोठी रचना आहे या मैदानाची, एकदम शॉर्ट आहे. 3 धावा धावल्या जरूर, परंतु धावा पूर्ण करणं गरजेचं आहे. 2 धावा फक्त तुम्हाला या चेंडूच्या पाठीमागे होतील प्राप्त. 2 रन शॉट्स आहेत. अगदी एकच धाव घेतली जाईल पंच सांगतील आणि रॉबिन सर, राकेश सर अतिशय सुंदर कामगिरी करतात पंच म्हणून, त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं धावा पूर्ण धावा. धावांसाठीच तर सगळी धावा धावा ना मित्रांनो, परंतु हे क्रुशियल मोमेंट्स हे काही रनसाठी काय घडू शकतं ना, कालच्या दिवसात आपण पाहिलंय. कालच्या दिवसाचं शेवट 1 चेंडू 1 धाव अशी आवश्यकता होती. या दरम्यान मात्र बॅटच्या आतली गाडा यष्टिरक्षकाच्या माध्यमातून छोटीशी चूक आणि त्याचा परिणाम म्हणून एक चोरटी धावफलकामध्ये होईल ऍड. 2 षटकांचा थांबतोय खेळ, 13 धावा आल्या धावफलकावरती. अगदी याही षटकामध्ये जर पाहिलं ना, एक चौकार आला जरूर, परंतु त्या व्यतिरिक्त अवघ्या 2 सिंगल्स प्राप्त होता होतं वाकरवाडी संघाला. बांबोली संघ श्री काळभैरवनाथ यंगस्टर 11 या संघाने प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे आतापर्यंत. अधिकच्या हातामध्ये चेंडू सोपवला. उंचपुरा गोलंदाज जर्सी क्रमांक 12 परिधान करतोय. अर्थात जर्सी क्रमांक 12 म्हटलं ना, एक लढवय्या आठवतो. भारतीय संघाचा क्रिकेटचा लिजेंड, बेस्ट ओडीआय फॉर्मॅटचा संपूर्ण जगामध्ये म्हटलं तरी हरकत नाही. अर्थात मृत्यूवर देखील मात करून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत आपल्या संघासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारा युवराज सिंग, लिजेंडरी क्रिकेटर. अर्थात त्यांच्या संघर्षाला नेहमीच सलाम राहील आणि तो जर्सी क्रमांक जेव्हा जेव्हा पाहिला जातो ना, तेव्हा तेव्हा नक्कीच प्रेरणा मिळते आणि तो 12 नंबर अधिकच्या पाठीवरती. यावेळी मात्र तशीच कामगिरी केली जाईल का अधिकच्या माध्यमातून संधी निर्माण केली जरूर, परंतु कल्पेशचा अंदाज मात्र चुकला आणि 1 बाउन्स चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, थोडीशी फ्रिकी करत 2 धावा. अगदी युवराज सिंग यांच्या स्टाईल गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म अब्रेक गोलंदाजी राऊंड विकेट मारा करत असताना अधिक उंचपुरा गोलंदाज अगदी शरीरयष्टी त्याच पद्धतीची खेळ कसा दाखवला जाईल का हे पाहायचं. कारण जेव्हा जेव्हा आपण टेनिस क्रिकेटमध्ये जेवढे जर्सी क्रमांक आपण पाहतो ना, ते कुठून प्रेरणा आलेली असते. ती प्रेरणा आलेली असते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या दिग्गजांकडून. जे दिग्गज ज्यांना आपण फॉलो करतो, ज्यांना आपण आपलं प्रेरणास्थान मानतो, त्यांचा जर्सी क्रमांक आपण आवडीनं परिधान करतो आणि तो परिधान करत असताना ते कौशल्यपर्यंत आपल्यापर्यंत कसं येईल ते देखील पाहायचं. जसं आपण म्हणतो ना, छत्रपती शिवरायांचे विचार आपण आचरणात आणणं गरजेचं आहे. अगदी छत्रपती शिवरायांना कोण आदर्श मानत नाही, प्रत्येक जण इथला त्यांना नमन करतो, वंदन करतो, परंतु आपण म्हणतो ना की फक्त त्यांना फॉलो करू नका, तर त्यांचे विचार फॉलो करा. तसंच काहीचं चित्र क्रिकेटच्या मैदानावर देखील आहे. जेव्हा जर्सी क्रमांक तुम्ही एखादा परिधान करताय ना, त्या खेळाडूचा एखादा टक्का जरी तुमच्यापर्यंत आला ना, तितका जरी खेळ तुम्हाला करता आला तरी तुमच्या संघासाठी महत्वाचं योगदान तुम्ही देऊ शकता. या दरम्यान मात्र समोरच्या बाजूला फटका केला, 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आहे. 3 धावा दादाच्या खात्यामध्ये होतील. आपण उत्सव साजरे करतो, शिवजयंती साजरी करतो, गणेशोत्सव साजरे करतो, इतर अनेक मोठमोठे सण साजरे करतो. आपण त्या देवी देवतांना, आपल्या आराध्य देवतांना मानत असतो, परंतु ते मानत असताना त्यांनी काय कार्य केलं त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांना आपण का पूजतो ह्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजेत. तसं
वागलं पाहिजे हे देखील महत्वाचं. या दरम्यान कल्पेशच्या माध्यमातून चेंडू थांबवत असताना मिस फील्ड, त्याचा पुरेपूर फायदा ओमकार उठवेल. थोडीशी फेकी देखील खराब. या दरम्यान 2 धावा होतील पूर्ण. धाव फलक 20 वरती धाव घेतोय. 20 रन्स आर ऑन द बोर्ड. अधिक जर्सी क्रमांक 12 अगदी चांगली गोलंदाजी केली अधिकनं. खरं तर क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं गरजेचं. फिरकीची जादू, यावेळेला रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. विकेट देखील टेपल्या. अगदी त्याबरोबरच होते षटकाची सांगता. पहिला झटका ओमकारच्या रूपामध्ये. 3 षटकांचा थांबतोय खेळ. 1 गडी बाद, 20 धावा धावफलकावरती दाखल. विश्वंभर शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वाकरवाडी संघाकडून महत्वपूर्ण भूमिका बजावतील विश्वंभर यांना अगदी मागील 2 दिवसात या स्पर्धेसाठी देखील झटताना आपण पाहिलं. आणि इथं मैदानाच्या आतमध्ये काय करू पाहतील, आपल्या संघासाठी योगदान देण्याची संधी आहे. त्या संधीचं सोनं विश्वंभर यांना करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी मिलिंदला चेंडू सोपवला. 3 षटकांचा खेळ झाला. 4थं षटक प्रगतीपथावर असेल. 4 षटकांची मॅच आहे. असं अखेरचं षटक अर्थातच प्रगतीपथावर अखेरच्या षटकात हल्ला चढवावा लागेल. मिलिंदच्या खांद्यावरती धुरा सोपवले कर्णधारानं. त्याबरोबरच समोरच्या बाजूला विश्वंभर मैदानात दाखल झाला. विश्वंभर काय कामगिरी करेल हे मात्र पाहायचंय. संपूर्ण चाहत्यांच्या नजरा आहेत विश्वंभरच्या या खेळीकडे. संधी मिळाली अखेरच्या 6 चेंडूमध्ये धावफलकाला वेग देण्याची. तो वेग दिला जाणार का विश्वंभरच्या माध्यमातून, की मिलिंद ठरणार त्यावरती वरचढ. स्टान्स अगदी केला जातोय. बिग हिटिंग साठी तयार खेळाडू. गोलंदाज देखील तितकाच आतुर. यावर आडाभटला खेळला. फटका बॅकवर्ड स्करलिंग पाठला केला जातो. वाराच्या वेगाने चेंडू पळतोय. निष्ठून जाईल मैदानाला चिरत सीमारेषे पार. विश्वंभरचा पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार देतील. धावा 4. जबरदस्त अफलातून चौकार. 4 रन्स. विश्वंभर शिंदे वाकणवाडीचा धडाकेबाज आक्रमक फलंदाज. इथं गरज आहे मोठ्या फटक्यांची, कारण धावांचं पाठबळ कमी आहे. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांचं समीकरण तुम्हाला बदलावं लागेल. 4 षटकांच्या लढतीमध्ये कुठेतरी धावांसाठी प्रयत्न करावा लागेल. यावेळी हात टाकर खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. बिग हिटचा प्रयत्न मात्र फसला. इथं क्षेत्ररक्षकाकडून मात्र मोठी चूक होते. चुकीला मात्र माफी नाहीये. जीवनदान मिळतंय विश्वंभरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र झालेला नाहीये. एका धावेवर समाधान मानलंय. फटका लाजवाब होता. या फटक्यासाठी झाला निर्णय खरं तर म्हणावं लागेल. अकोटापाचा चेंडू टाकला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात देखील, परंतु कॅचेस पकडणं महत्वाचं. प्लॅनिंग कितीही प्रॉपर असेल तरी त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन जर झालं नाही ना, तर त्या प्लॅनिंगला अर्थ उरत नाही. 25 धावा धावफलकावरती दाखल. दादाच्या खांद्यावर जबाबदारी मोठी आहे. यावेळी मात्र दिशा थोडीशी खराब. यस डेफिनेटली पंत सांगतील इट इज अ वाईल्ड बॉल. आणखी एक डावखोर हाताचा गोलंदाज मिलिंदच्या रूपामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. स्टेप आउट. समोरच्या बाजूला लॉंगॉनचा खेळाडूला व्यस्त ठेवण्याचं काम. कल्पेश थोडेसे बिझी राहिलेत आज मैदानाच्या आतमध्ये. सिंगल वरतीच दादाला थांबवलं जाईल. विश्वंभर स्ट्राईक वरती थांबण्यासाठी इच्छुक. इथं मात्र थोडस ओव्हर थ्रोच्या रूपात संधी होती, परंतु गडबड केली जात नाहीये. उरलेले 3 चेंडूच्या पाठीमागे मोठे फटके खेळतील का विश्वंभर? इट्स मी ही मुवमेंट आहे त्यांच्यासाठी. अर्थातच मी करू शकतो हे सांगावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालावा लागेल. आणि यावेळी मात्र नक्कीच सांगितलं यस आय कॅन, आणि मी करू शकतो, मी मोठा फटका खेळू शकतो. परंतु क्षेत्ररक्षक यावेळी सावध आहे, तयार आहे. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. चांगले फटके खेळलेत विश्वंभरने, प्रभावित केले आपल्या छोट्याशा खेळीमध्ये, परंतु कुठेतरी धाव फलकाला आणखी एक देण्याची गरज.
विश्वंभरच्या माध्यमातून फटके खेळले जात असताना 29 धावा, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी लो स्कोरिंग मॅचेस मागील 2 दिवसात आपण पाहिल्यात. आकुटप्याचा चेंडू याही वेळेला यष्टिरक्षकाकडून चूक होते. मिसफिल्ड इज नॉट अलाउड इन दिस क्रुशियल मोमेंट्स. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न करा, फेके दुसरी धाव मिळेल का, तर मात्र दादाला मात्र थांबावं लागेल, विकेट गमवावी लागेल. नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र पंत सांगतील इट इज अ वाईड बॉल. अखेरचा एक चेंडू यस वाईड आलाय. यावेळी मात्र थेट यष्टीचा घेतलाय, त्रिफळाची दांडी घेईल. अखेरच्या चेंडूवर विश्वंभरचा त्रिफळा उडवला. अगदी षटकाची देखील होते सांगतात. डाव समाप्त, 4 षटकांचा नंतर खेळ. धाव फलकावर धावा लागतायत 31. 3 गडी बाद 31. विजयासाठी 24 चेंडू 32 धावांचं असेल आव्हान. प्रतिषटक 8ची गरज असताना आता मात्र बामनोली संघाकडे संधी आहे. अगदी पहिला सामना देखील आपण पाहिला. पहिल्या सामन्यात 32 धावांची आवश्यकता असताना अतिशय सुंदर रीतीने पार्टनरशिप आकारली सचिन भाऊ जाधव आणि विशालराज हितापे यांनी. एका बाजूने विशाल आक्रमक फलंदाजी करत होतो, दुसऱ्या बाजूने सचिन भाऊ जाधव यांनी अँकरची भूमिका बजावली. कुठेतरी ते ताळमेळ साधणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला खूप महत्व आहे मित्रांनो, कारण दोन्ही बाजूने फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बऱ्याच वेळा डॉट बॉल्स भरपूर जातात. परंतु जर तुम्ही सिंगल डबल्स, नेहमी तुम्ही क्रिकेटमध्ये कधीही पहा, गोलंदाज षटकाराने त्रस्त जितका होत नाही ना, तितका सिंगल्स आणि डबल्सने होतो. कारण खेळ चालू राहिलेला असतो. कारण त्याचा प्रयत्न काय असतो की फलंदाज मोठे फटके खेळले ना, तेव्हा तर विकेटची संधी असते. परंतु जेव्हा सावध पवित्र घेतो तेव्हा सिंगल्स डबलच्या जोरावर धावपडक सक्रिय राहतो आणि तो रन रेट कंटिन्यू वाढत जातो. तो वेग वाढलेला कळून देखील येत नाही. दुसऱ्या बाजूला आपण कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलंय, जेव्हा जेव्हा फक्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय ना, मेडन ओव्हर्स डिलिव्हर केल्या गेल्यात. परंतु जर बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन करत चांगल्या चेंडूवर सन्मान देत तुम्ही एकेरी धावांचा समन्वय साधाल तर तुमचा धावफलक देखील तितक्याच वेगाने पुढे सरकेल. याचा प्रत्यय आपल्याला या दिवसात देखील येणार आहे. आजच्या या दिवसामधील दुसऱ्या लढतीत 4 षटकांचा खेळ थांबल्यानंतर 31 धावा धावफलकावरती, 3 गडी गारद 32ची आवश्यकता बामनोली संघाला. त्यानंतर तिसरी मॅच देखील तितकीच क्रुशियल असणार आहे. तिसऱ्या मॅच मध्ये आपल्या भेटीला येणार आहेत आणखी 2 तुल्यबळ संघ, अर्थातच बोपेगाव विपक्ष देगाव. दोन्ही संघ उपस्थित असतील तर कृपया टॉससाठी या.
चला मॅच स्टार्ट करूयात आपण. दुपारच्या सत्रातील 12:25 होत आहेत आणि मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. चला मॅच स्टार्ट ठेवा. वाकणवाडी विपक्ष बामनोली. वाकणवाडी संघ 24 चेंडूच्या पाठीमागे 31 धावा उभारल्या आहेत. 32ची आवश्यकता आहे विजयासाठी बामनोली यंगस्टर 11 संघाला. श्री काळभैरवनाथ यंगस्टर्स बामनोली. सलामीची खेळी कल्पेश आणि प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर दुसरीकडे गोलंदाजीसाठी येतोय वाकणवाडी संघाकडून गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. शरदच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. नाणेफेकीचा कौल आपण नक्कीच करणार आहोत. देगाव विपक्ष भोपरेगाव. दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती आहे कृपया आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. पहिला चेंडू हाताळला जाईल. 32 धावांचं लक्ष्य. कल्पेशच्या माध्यमातून आडव्या बटण्या करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे सर्कलच्या आतमध्ये तैनात. चेंडू मिडांवरती फील्ड केला जाईल. सिंगल होईल प्राप्त. सिंगल बरोबरच डावाला होईल सुरुवात. 0 कडून 1 कडे वाटचाल. याबरोबरच आपल्या संपूर्ण वाई तालुक्यातील एक बुलंद आवाज अर्थात आमचे गुरुवर्य अनिकेत कामटे सर यांचं होतं शुभ आगमन. आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत. नवलाई देवी चषक चिंचवलीच्या माध्यमातून. या दरम्यान हवेमध्ये लटकला चेंडू. बादची कडा अगदी बॅकवर्ड पॉइंट मध्ये थांबवला जाईल. चेंडू सिंगल मात्र होईल प्राप्त. एकेरी दुहेरी धावांचा योग्य समन्वय साधणं देखील गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. क्रिकेटच्या पटलावरती फक्त षटकार चौकारांची आतिषबाजी चालत नाही तर सिंगल आणि डबलचा ताळमेळ देखील तितकाच महत्वाचा असतो. एकेरी दुहेरी धावा म्हणजे क्रिकेटच्या भाषेतील आत्मा असं समजलं जातं. यावेळी आरामदायी कार्पेट खेळायला फटका. मिडअपच्या खेळाडूला बीट करत चेंडू चालला मैदानाला खेळत निष्ठून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे देईल दस्तक. 4 धावांसाठी ये रासते 4 से कारवा आगे बढ़तोय. जबरदस्त टोला लगावला. अगदी पॉवरफुल स्ट्रोक अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. अगदी कॉपी बुक क्रिकेट स्टाईल. जबरदस्त. कोणती संधी दिलेली नाही या क्षेत्ररक्षकाला. कल्पेशच्या माध्यमातून खेळला गेला हा फटका. एकेरी दुहेरी धावा जोडल्या जातात. त्याबरोबर चौकारांची आतिषबाजी. रिस्क फ्री क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आहे दोन्ही खेळाडूंचा. अगदी डीप मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत तैनात. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात पाहायला मिळतात आपल्याला. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू. इथं मात्र बीट केलं जाईल फलंदाजाला. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता अगदी अप्पर कट खेळण्यासाठी परंतु इथं मात्र आखूड टप्प्याच्या चेंडूने त्रस्त केलं फलंदाजांना. शॉर्ट पिच डिलिव्हरी अराउंड 6-8 मीटर्स नक्कीच फलंदाजासाठी डोकेदुखी ठरलेली आहे मागील 2 दिवसात. यावेळी फटका फसला. हाफ ट्रॅकरवरती डाऊन द बॉल मिडअपचा फिल्डर पकडलाय कॅच. विकेटचा पत्ता. मोठी विकेट येते कल्पेशच्या रूपामध्ये. पहिला झटका पहिला हादरा बसतोय काळभैरवनाथ 11 यंगस्टर्स बामनोली संघाला. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय रोहित जर्सी क्रमांक 45. अनिकेत कामटे सरांचं शुभ आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत पुनश्च एकदा सर. त्याचबरोबर आपण मैदानाच्या मागच्या बाजूला पाहू शकता संपूर्ण वाई तालुक्यात आयकॉनच्या नेमिकेत असणारा आज धूमच्या संघातून खेळणारा तेजस शिंदे हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस करत असताना तेजस शिंदे यांचा खेळ देखील आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर तांडेगावचं
सुमेध देखील आहेत. सुमेध यांचा देखील खेळ आपण पाहिलेला आहे. वाई तालुक्यातील एक दर्जेदार अष्टपैलू. या दरम्यान एक चांगला चेंडू यावेळी खाली राहिला, परंतु यष्टिरक्षकाकडून दिरंगाई झाली आहे, चूक झाली आहे. दादा पाटला करतायत चेंडूचा. त्या दरम्यान सिंगल मात्र होईल प्राप्त. 22च्या रूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल संघाच्या. या एका सिंगल बरोबरच षटकाची होती संघात. पहिल्या षटका अखेरीस एक गडी बाद 7 धावा धावफलकावरती होत आहेत दाखल. 18 चेंडूच्या पाठीमागे अजूनही 25ची आवश्यकता आहे. संघर्ष करावा लागतो दोन्ही संघांना. त्या संघर्षाच्या लढाईमध्ये कोण वरचढ ठरणार हे मात्र आपण पाहायचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. पहिला चेंडू बॅटची कडा होती, कॅच सुटली आणि निष्ठून चाललाय चेंडू. बॅकवर्ड रिजन मध्ये मात्र दादा यांनी थांबवला. नक्कीच संघासाठी धावा वाचवल्यात. अतिशय सुंदर योगदान. एक सिंगल मात्र होईल प्राप्त. यावेळी मात्र बॅकफुटवरती पॉइंटच्या दिशेनं खेळलेला फटका ग्लान्स केला, अगदी सिंगल प्राप्त केली आहे. एक धाव जोडली जाते. या दरम्यान इथं मात्र नो बॉल. ऍक्शन साठी नो बॉल आहे का? यस. बॉलर बॅन असेल, नक्कीच गोलंदाजी करता येणार नाहीये जर हा ऍक्शन साठी बॅन असेल. वेट वेट सर वेट. गोलंदाज बॅन असेल, गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. नो प्लस पेनल्टीच्या 2 धावा, 3 धावा ऍड केल्या जातील. गोलंदाजी तुम्हाला या स्पर्धेमध्ये करता येणार नाहीये. येस, 4 धावा नक्की घेतल्या जातील. नो प्लस पेनल्टीच्या 2 आणि धावलेली 1, 4 धावा टोटल घेतल्या जातील. नो प्लस 3, 12 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. गोलंदाजीमध्ये नक्कीच बदल केला जाईल. गोलंदाजी आक्रमणामध्ये येतोय. आप्पा आप्पा आलेत गोलंदाजीसाठी. आप्पांचा स्वॅग गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल का? पहिला चेंडू हाताळला जातोय आप्पांच्या माध्यमातून. फ्री हिट आहे, परंतु घोषित केला जाईल. फ्री हिट इज ऑन. फ्री हिट कंटिन्यू असेल. फ्री हिटने सुरुवात करावी लागते आप्पांना. इथं मात्र करे कोई और भरे कोई और असं चित्र पाहायला मिळतंय. फ्री हिट वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. विश्वंभर धावतोय चेंडूच्या पाठीमागे, परंतु इथं तर सर्कलच्या आतमध्ये थांबवलं जाईल. फ्री हिट वरती 2 धावा घेतल्या जात आहेत. काच पकडली जरूर, परंतु जल्लोषाला अर्थ उरत नाहीये मित्रांनो. हा नो बॉल वरचा फ्री हिट होता. फ्री हिट वर फलंदाजासाठी बोनस डिलिव्हरी. 2 धावा प्राप्त होतील. चांगला एफर्ट जरूर. यावेळी मात्र बॅटची एज पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या माध्यमातून 1 माउस फील्ड केला जाईल. तोपर्यंत एक चोरटी धावची की सिंगल खेचून आणली जाते. धाव फरक मात्र पुढे सरकतोय अगदी वेगानं. 16 वरती पोहोचतोय धाव फरक. अजूनही
16 धावांचीच आवश्यकता विजयासाठी. येस, सन्माननीय काकडे साहेब माहितरणाचे व्यावसायिक यांचं शुभ आगमन होतं. काकडे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आम्ही करतो छिंदवली संपूर्ण नवलादेवी चषकाच्या माध्यमातून. या दरम्यान मात्र आणखी एक चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न, परंतु या दिशा भरकटली. त्याबरोबरच यष्टिरक्षकाने देखील थोडीशी दिरंगाई, एक चोरटी धाव बाईकच्या रूपामध्ये वाईड +1 मिळतील 2 धावा. 18 धावा धाव फलकावरती लागतात. एक वाढ 19 धावा धाव फलकावरती आहेत. धावा, 19 रन्स आर ऑन द बोर्ड. या दरम्यान आणखी एक चेंडू, दिशा फरकटली. याही वेळेला पंत सांगतील इट इज अ वाईड बॉल. 20 रन्स 20 धावा धाव फलकावरती. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून देखील आता चेंजेस केले जातील. दादा येतील किपरच्या भूमिकेत. फुलटासवरती फटका बसला. दादा इज डाऊन द बॉल, कॉट बिहाइंड द विकेट. विकेटचं पतन होत आहे. रोहितला परतावं लागेल माघारी. अधिक मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. 1.4 षटकांचा खेळ झालाय. 20 धावा धाव फलकावरती, 2 गडी गारत. 14 चेंडू अजूनही 12ची आवश्यकता आहे आणि आवश्यकता असताना जर्सी क्रमांक 12 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अधिक अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये. अगदी अधिकची गोलंदाजी आपण पाहिली. 4थ्या क्रमांकावर उतरतोय. 4थ्या क्रमांकावरच तो जर्सी क्रमांक 12चा दिग्गज खेळाडू उतरताना आपण नेहमी पाहिलाय. अर्थातच युवराज सिंग यांची ओळख म्हणजे जर्सी क्रमांक 12 आणि डावखुर हाताचा हा फलंदाज तशीच कामगिरी करू शकतो का हे मात्र पाहायचंय. अधिक मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडू 12ची गरज. यावेळी मात्र पदलालित्यचा वापर केला आहे, परंतु आखूट टप्प्याचा मारा सुंदररित्या हाताळला. चेंडू डॉट बॉल होतोय. निर्णायक डॉट बॉल. एकच चेंडू या षटकामध्ये अजूनही बाकी. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका तितकासा कॉन्फिडन्स नाहीये, परंतु गॅपमध्ये निष्ठून चाललाय. बॅकवर्ड रिजनमध्ये मिसफिल्ड पाहायला मिळते. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज उठवतील. 1 से भले 2 से भले 3 धावा धावल्या तर 34साठी अधिक प्रयत्न करतात जरूर, परंतु थांबावं लागेल कुठेतरी 3 वरच. 3 धावांबरोबरच षटकाचे होतील सांगता. अतिशय मोठं आणि महागडं षटक. तब्बल 11 चेंडू हाताळावे लागलेत या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ थांबल्यानंतर 2 गडी बाद, 23 धावा धावफलकावरती दाखल. 12 चेंडू 9 धावांची आहे आवश्यकता विजयासाठी. श्री काळभैरवनाथ यंगस्टर 11 बामनली संघाला. आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये श्री नवलाई देवी 11 छिंदवली संघाला विजयाच्या घोड्यावर स्वार होताना आपण पाहिलं. अगदी 32 धावांच्या लक्ष्याचा त्यांनी देखील यशस्वी पाठलाग केला. इथे देखील लक्ष्य 32च आहे, परंतु त्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी आता रणनीती काय असेल वाकरवाडी संघाची हे पाहायचंय. यानंतरची मॅच असेल देगाव विपक्ष भोपेगाव. टॉससाठी कृपया यायचंय. देगाव संघ कॅप्टन आणि भोपेगाव संघाचे कॅप्टन मी दोघांनाही विनंती करेन. आपण नाणेफेकीचं कैलू करणार आहोत, त्यासाठी आपण मंचावरती या. टॉस आपण लगेच करणार आहोत. भोपेगाव कॅप्टन, देगावचे कॅप्टन उपस्थित आहेत. भोपेगावचे कॅप्टन टॉससाठी या प्लीज. विश्वंभर शिंदे गोलंदाजीसाठी आलेत. निर्णायक षटक हाताळतील. 12 चेंडू 9ची गरज. वाकरवाडीचा वंडर बॉय अशी त्यांची ओळख. फलंदाजीमध्ये संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय, परंतु गोलंदाजीत काय करते. पहिला चेंडू राईट आर्म विकेट अधिकसाठी.
पहिल्या चेंडूवरती अधिकचा अगदी युवराज सिंग यांच्या स्टाईल मध्ये बिग ब्लास्ट ओव्हर काव कॉर्नर सिक्सर षटकार जबरदस्त टोला लगावलाय अप्रतिम प्रहार अगदी जर्सी क्रमांकाला जागला हा खेळाडू गोलंदाजी देखील प्रभावित केलं छाप सोडली फलंदाजीमध्ये संधी मिळाली पहिल्या चेंडूवर 3 धावा खेचल्यात नंतर यावेळी मात्र टप्प्यामध्ये आलेल्या चेंडूचा करेक्ट कार्यक्रम केलाय अवघ्या 3 धावा विजयापासून दूर श्री काळभैरवनाथ यंगस्टर 11 बामनोली संघ यावेळी मात्र यॉर्कर खोदून काढलाय परंतु यष्टिरक्षकाच्या माध्यमातून होती चूक त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला मिळतोय संघाला मिळतोय 22च्या रूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये होईल ऍड अवघ्या 2 धावा विजयापासून दूर अगदी काही क्षणांच्या औपचारिकता बाकी असं म्हणायला हरकत नाहीये कारण बराचसा खेळ अजून बाकी 10 चेंडूचा खेळ बाकी आहे फुलटॉसवरती मोठा फटका खेळला अगदी लॉंगऑफच्या दिशेनं निष्ठून जाईल हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे देईल दस्तक येईल विजयाचा चौकार श्री काळभैरवनाथ यंगस्टर 11 बामनोली संघ देखील होतोय आजच्या दिवसातील दुसरा मॅच मध्ये विजय रथावर स्वार जबरदस्त मॅच अगदी रंगलेले आपण पाहिले एकतर्फी सामना खरं तर म्हणावा लागेल ज्या पद्धतीने वर्चस्व गाजवलंय आज श्री काळभैरवनाथ यंगस्टर बामनोली संघानं यानंतरची मॅच मात्र असेल बोपेगाव विपक्ष देगाव आणखी एक क्रुशियल मॅच बोपेगाव कॅप्टन प्लीज टॉस साठी या